आपल्या गणपती बाप्पाला गजानन नाव कसे पडले, त्यामागची नेमकी कहाणी काय आहे हे आज आपण बघूयात. तर एक दिवस काय होतं, माता पार्वती स्नानासाठी गेलेल्या असतात. तेव्हा बाहेर नंदी महाराजांना त्यांनी पहारा द्यायलासाठी सांगितलं असतं. पण काय होतं, महादेव तिथे येतात, नंदी महाराजांचं काहीच ऐकत नाहीत आणि तसेच आतमध्ये जातात. माता पार्वती क्रोधित होतात आणि म्हणतात की इथे माझी आज्ञा पाळणारं कोणीच नाही. मग त्या स्वतःच्या मळापासून एक मूर्ती तयार करतात आणि त्यामध्ये प्राण टाकतात. आता तिथून पुढे आपल्या गणपती बाप्पाची लीला सुरू होते बरं का. त्याला नाव देतात विनायक आणि विनायकाला सांगतात की तू बाहेर पहारा दे म्हणून. विनायक बाहेर पहारा देत असतो आणि तिथे महादेव येतात. महादेव म्हणतात की मला आतमध्ये जायचं आहे, पण विनायक काही ऐकायचं नाव घेईना. मग महादेव क्रोधित होतात आणि त्याचा शिरच्छेद करतात आणि तेव्हा तिथे त्याला गजाननाचं म्हणजेच आपल्या हत्ती महाराजांचं मुख लावलं जातं आणि तेव्हापासून त्याला आपल्या विनायकाला गजानन असे नाव पडतं. गणपती बाप्पा मोरया.